असते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत मुंबईवर फडकणार कोणाचा झेंडा या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती, उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रह, भाजप आणि शिवसेनेत वॉर्डनिहाय चर्चा। मुस्लिम बहुल मतदारसंघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी, तर ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा शिवसेनेला मिळणार। ज्या जागेवर विद्यमान नगरसेवक ती जागा त्या पक्षाला देण्याबद्दल महायुतीच्या बैठकीत सहमती। काही जागांची अदलाबदल करण्याच्या तयारीत सूत्रांची माहिती। जागा वाटपातील वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय, विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर गुरुवारी पुन्हा एक मॅरेथॉन बैठक। मुंबईत भाजप 130 ते 150 आणि शिंदे सेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदे सेनेत मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबई आणि ठाण्यात महापौर पदावरून तडजोड होण्याचीही शक्यता। आमचा फॉर्म्युला ठरलाय, आरपीआय सहित कुणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ ते ठरवण्यासाठी बैठक। 2-3 दिवसात कोण किती जागा लढेल ते ठरेल, आशिष शेलार यांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला। महायुतीचा महापौर मराठीच असेल। तुमचा महापौर कुठल्या गल्लीतून मोहल्ल्यातून असेल त्याचं नाव सांगा। महापौर पदाच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल। रेमान डकेत कोण आणि मुंबई कुणाला लुटायची हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। भाजप शिंदे सेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतंय। महापौर भाजपचा होईल की महायुतीचा हे भाजपनं स्पष्ट करावं। भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी फोडाफोडीवरून अंबादास दानवेंची टीका। आगामी निवडणुकीत नवाब मलिक नेतृत्व करत असल्याने राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही। वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांच्याकडून भूमिकेचा पुनरुच्चार। नवाब मलिकांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। नवाब मलिकांच्या पक्षासोबत युती नाही या भाजपच्या भूमिकेनंतर मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसंदर्भात उद्या मुंबईत बैठक। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार उपस्थित असणार। आता पाहूया ठाकरे मनसे युतीच्या कशा हालचाली सुरू आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय राऊतांसह अनिल परबांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिट चर्चा। तर मुंबई शहांच्या घशा जाऊ देणार नाही, संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल, चर्चा सुरू। निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। मनसे सोबतच्या युतीबाबत आठवड्याभरात अधिकृत घोषणा होणार। 2 पक्षप्रमुख एकत्र येतात, काही कार्यक्रम ठरला असणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 1 ते 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ। हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं। बाळा नांदगावकरांची माहिती। तर काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबईत लढणार असल्याची माहिती। दरम्यान युतीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ उपनगरातून, तर प्रचाराची सांगता ठाकरे बंधूंच्या सभेने शिवाजी पार्कात होणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही परिणाम होणार नाही। भाजप महायुतीचा महापौर पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला, मुंबईचे मारेकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलंय, त्याने मुंबईला वाचवायचं स्वतःहून ठरवून ठेवलंय। डोळे मिटून यांनी पालिकेत 25 वर्ष खाल्ले, आशिष शेलार यांचा ठाकरेंना ट्विट करत ठेवला। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईत बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका, बॅनरवर उल्लेख। खाऊन दाखवले हे अभिमानाने सांगूया असं म्हणत व्यंगचित्राद्वारे शिवसेनेकडून ठाकरेंच्या मेळाव्याची खिल्ली। रेमान डकेत थीमद्वारे आदित्य ठाकरेंच्या करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया या वरळीच्या घोषणेचा उडवला फज्जा। शिवाजी पार्कचं मैदान मेळाव्यासाठी ठाकरे बंधू आणि शिंदे सेनेत रस्सीखेच। 11, 12 आणि 13 जानेवारीपैकी एक दिवस मेळावा। सेनेचं मुंबई महापालिकेला पत्र। तर मनसेकडून 11 किंवा 12 जानेवारीची, तर ठाकरे पक्षाकडून 12 जानेवारीची मागणी। बीएमसीचा उत्तर विभाग घेणार निर्णय।